सुरेख, फारच छान. चंद्रावर पाऊल ठेवताच ऑल्ड्रिनच्या तोंडातून हे शब्द सहज बाहेर पडले. त्याला चंद्रभूमीवर चालताना मोठी गंमत वाटत होती. 21 जुलै 1969 रोजी अमेरिकेचे 2 अंतराळवीर आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनी चंद्रभूमीला स्पर्श केला. त्यांच्याबरोबर कॉलिन्सही होता. त्यांनी अपोलो 11 या अंतराळयानात बसून चंद्र गाठला होता. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने अनेक शोध लावले असले तरी पृथ्वीपासून दूर खूप अंतरावर असणाऱ्या ग्रहमालिकांसंबंधी त्याचे कुतूहल दिवसेंदिवस वाढतच होते. निदान चंद्रावर उतरून ग्रहमालिकांसंबंधी माहिती मिळवण्यास आरंभ करावा असे शास्त्रज्ञांना वाटले. यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले होते. शेवटी या प्रयत्नांना यश आले. हे अंतराळयान खूप जड होते. ते आकाशात खूप वर उडवणे सहज शक्य नव्हते. प्रचंड अग्निबाणाच्या साहाय्याने ते अंतराळयान वर आकाशात गेले. हा 3 टप्प्यांचा अग्निबाण किती मोठा होता हे माहीत आहे का तुम्हाला? 36 मजली उंच आणि त्याच्यामुळेच इतका दूरचा व धोक्याचा प्रवास करणे आता शक्य झाले. पृथ्वीभोवती हवेचे वातावरण आहे म्हणून बरे आहे. त्या वातावरणामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पसरतो. हवेमुळेच आपल्या अवतीभोवती थोडीफार उष्णता असते. या वातावरणाबाहेर म्हणजे पृथ्वीपासून लांब गेले की स्थिती बदलते. तेथे हवा नसते. सूर्याचे किरण हवेतील धुळींच्या कणांवर पडले की प्रकाश पसरतो, पण वातावरणाबाहेर हवा नसल्यामुळे सूर्याचे किरण असून देखील प्रकाश पसरू शकत नाही. जिकडे तिकडे अंधारच अंधार. वातावरण नसल्यामुळे आणखी एक अडचण निर्माण होते. अंतराळयान वातावरणाबाहेर गेले की ते वितळण्याचा धोका असतो. त्याचा सूर्याकडे असलेला भाग सूर्याच्या किरणांमुळे तापतो. ज्या भागावर सूर्याचे किरण पडत नाहीत तो भाग बर्फापेक्षा कितीतरी पटीने थंड होतो. सूर्याकडे असलेला भाग सारखा तापत राहिला तर तो उष्णतेमुळे वितळून जाईल. बाकीच्या भागावर देखील मग सूर्याचे किरण पडतील व हळूहळू सगळे यान नष्ट होईल. हा धोका टाळण्यासाठी ते नेहमी स्वतःभोवती संथपणे फिरत ठेवावे लागते. सूर्याच्या उष्णतेचा आणि थंडीचा परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून अंतराळवीरांना विशेष प्रकारचा पोशाख करावा लागतो. चंद्राला स्पर्श करून आलेल्या अंतराळवीरांचा पोशाख कपड्याचे एकावर एक असे 21 थर रचून तयार केला होता. 21 थर! किती उकडले असते त्यांना! म्हणून तर त्यातून थंड हवा खेळण्याची व्यवस्था केली होती. अंतराळातल्या गमती देखील खूप आहेत. पृथ्वीवर दिवसामागून रात्र व रात्रीमागून दिवस असतात, पण एकदा अंतराळात वातावरणाच्या पलीकडे गेला की जिकडे तिकडे नेहमीच अंधारच अंधार. खूप लांबवर तळपत असलेला सूर्य समोर असून देखील अंधारच असतो. तेथे धूळ असते तर त्या कणांमुळे सूर्याचा प्रकाश देखील तेथेही पसरला असता. इकडे सूर्य तळपतो आहे आणि त्याच वेळी तिकडे चांदण्याही अधिक तेजाने चमकत आहेत असे विलक्षण दृश्य येथे पाहायला मिळते. सूर्य उगवल्यावर तुम्ही कधी चांदण्या लुकलुकताना पाहिल्या आहेत का? आहे की नाही गंमत? आपल्या हातून काही निसटले की ते खाली पडते. झाडाचे फळ देखील खाली पडते. आपण चेंडू कितीही जोराने वर आकाशात फेकला तरी तो खाली पडणारच. पृथ्वीच्या अंगी खूप मोठी शक्ती आहे. सर्व वस्तूंना पृथ्वी स्वतःकडे ओढून घेते आणि म्हणून पृथ्वीपासून दूर जाणे फार कठीण. पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी खूप शक्ती लागते. वातावरणाच्या बाहेर जायला तर खूपच मोठी शक्ती लागते. याच कारणामुळे अंतराळयान उडवण्यासाठी प्रचंड शक्तीची आवश्यकता असते. ते पुरवण्याचे काम अग्निबाण करतो. अंतराळयान प्रचंड अग्निबाणाच्या वरच्या टोकावर बसवतात व अग्निबाण पेटवतात. त्यामुळे ते मोठ्या वेगाने आकाशाकडे झेपावते. 16 जुलै 1969 रोजी अपोलो 11 हे अंतराळयान असेच अग्निबाणाच्या साहाय्याने आकाशात वर गेली. अशा रीतीने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून हे अंतराळयान 3 टप्प्यांनी मुक्त झाले व मोठ्या वेगाने चंद्राच्या दिशेने झेपावले. त्या यानाचा वेग किती होता माहीत आहे तुम्हाला? आपली एसटी बस तासाला 35 ते 40 किलोमीटर धावते. वेगवान विमान एका तासात सुमारे हजारो किलोमीटरचे अंतर कापू शकतात आणि अपोलो 11चा वेग वेगवान विमानापेक्षाही 40 पट वेगाने यान धावत होते. चंद्राजवळ गेल्यावर अंतराळवीरांनी यानाचा वेग कमी केला. या मुख्य यानाबरोबर त्यांनी चंद्रावर उतरवण्यासाठी छोट्या आकाराचे एक चंद्रयान आपल्या यानाबरोबर नेले होते. त्याचे नाव ईगल. चंद्रयानात शिरण्याची वेळ झाली आणि अंतराळवीर आर्मस्ट्राँग व ऑल्ड्रिन हे दोघे सरपटत चंद्रयानात शिरले. त्यांनी ते मुख्य यानापासून वेगळे केले. त्यांचा तिसरा सहकारी कॉलिन्स अंतराळयानातच थांबला. तो त्या दोघांच्या परतण्याची वाट पाहत चंद्राभोवती गिरट्या घालत होता. आर्मस्ट्राँग व ऑल्ड्रिन यांचे
चंद्रयान हळूहळू चंद्रभूमीकडे चालले होते. चंद्रभूमीवर त्यांना डोंगराच्या रांगा व ठिकठिकाणी खडके दिसत होते. अधूनमधून सपाट मैदानही आढळली. चंद्रयान नेमके कोणत्या जागी उतरवायचे हे आर्मस्ट्रॉंगने नीट निहाळून ठरवले. हळूहळू त्यांनी आपले यान चंद्रावर एका सपाट जागी उतरवले. पृथ्वीवरील सर्व लोक चंद्रावरील या स्वारीसंबंधीच्या बातमीकडे कान लावून बसले होते. क्षणाक्षणाला त्यांची उत्सुकता वाढत होती आणि शेवटी ईगल उतरले अशी बातमी अमेरिकन दूरदर्शनवर दिल्याबरोबर लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अखिल मानवजातीला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. त्या दिवशी मानवाने अपूर्व यश मिळवले होते. प्रथम आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला. नंतर ऑल्ड्रिनने चंद्रभूमीला स्पर्श केला. आर्मस्ट्रॉंगला त्यावेळी काय वाटले असेल? चंद्रभूमीवर पाय ठेवताना तो म्हणाला, एका मानवाचे हे छोटे पाऊल असले तरी उभ्या मानवजातीनं घेतलेली ही प्रचंड झेप आहे.